नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी आपण बघणार आहोत. देशभरामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भावाची प्रकरणं आता वाढायला लागलेली आहेत. गेल्या 24 तासांमध्ये 32 जणांचा मृत्यू झालेला आहे. याशिवाय 693 नवीन प्रकरणं समोर आलेली आहेत. ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ पाहायला मिळते आहे. देशामध्ये आतापर्यंत 4067 रुग्ण आहेत. तसंच जवळपास 292 रुग्ण बरे झालेले आहेत. याशिवाय 109 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. आपण बघतोय आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी. गेल्या 24 तासात 32 लोकांचा कोरोनामुळे देशभरामध्ये मृत्यू झाला. याशिवाय 693 नवीन रुग्ण आढळून आलेले आहेत. आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत, देशभरातली सगळी आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. प्रशांतशी आपण संपर्क साधणार आहोत. मात्र आत्ताची जी आकडेवारी बघितली तर आपल्या सगळ्या देशवासियांची चिंता वाढवणार आहे. त्यामुळे प्रत्येकानं घरी राहा, काळजी घ्या स्वतःची, समाजाची, कुटुंबाची. कारण गर्दीच्या ठिकाणी अजूनही अनेक वेळेला भाजी घ्यायला असेल किंवा जीवनावश्यक वस्तू घ्यायला असेल किंवा विनाकारण बाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याचं अजूनही स्पष्ट होत आहे. पुन्हा एकदा जाऊयात. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत, देशभरातली आकडेवारी बघितली तर चिंतेत भर टाकणारी आकडेवारी आहे. हो, खास ज्या पद्धतीची आकडेवारी पुढे आलेली आहे, 4000 टप्पा पार केलेला आहे. आणि हा टप्पा पार केल्यानंतर महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर यामध्ये गेल्या 24 तासामध्ये जे मृत्यू झालेले आहे हे आतापर्यंत झालेल्या सगळ्यात जास्त मृत्यू आहे. आणि सोबतच महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर गेल्या काही दिवसापासून जी आकडेवारी वाढत आहे नवीन प्रकरणाची, त्यामध्ये सर्वात जास्त प्रकरण गेल्या 24 तासात वाढलेले आहे. ही अतिशय धक्कादायक बाब आहे. आणि सोबतच ज्या पद्धतीने 4000 टप्पा पार केला आहे आता लोक संक्रमणाच्या यांनी, आणि त्यामुळे हे महत्वाचं ठरतंय आता की या सर्व पार्श्वभूमीवरती आज जेव्हा 12 वाजता केंद्रीय मंत्रिपरिषदेची बैठक होईल, त्यानंतर 1 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होईल. या बैठकीमध्ये काय चर्चा होते आणि देशाचे जे 64 जिल्हे आहेत त्या 64 जिल्ह्यांमध्ये आगामी काही दिवस पुन्हा लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता आहे का? सोबतच ज्या बघितलं तर 283 जिल्ह्यांमध्ये ज्या पद्धतीनं कोरोनाग्रस्त आहेत आणि त्याचे हॉटस्पॉट झाले ते 64 जिल्हे झाले आहेत, जिथे 80% जास्त कोरोनाचे रुग्ण आहे. या सर्व पार्श्वभूमीवरती महत्वाचं ठरतं त्या संदर्भात काय निर्णय होतो. सोबतच ज्या पद्धतीनं आता सर्वसामान्यांना अडचणी यायला सुरुवात झालेली आहे त्या अडचणी दूर करण्याकरता सोबतच डॉक्टरांना ज्या पद्धतीने इक्विपमेंटची आवश्यकता आहे ते इक्विपमेंट कसे लवकरात लवकर पोहोचवता येईल, की परदेशातून जी आयात केलेली इक्विपमेंट आहे ते केव्हा पोहोचतील, या संदर्भात आजच्या बैठकीत चर्चा होईल. आणि सोबतच येत्या बुधवारी जे सर्वपक्षीय बैठकीसोबत चर्चा होणार आहे राज्यसभा आणि लोकसभेच्या सर्व नेत्यांसोबत, त्या बैठकीचा एजेंडा देखील आजच्या या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे. हे अतिशय महत्वाचं आहे की देशात आता हळूहळू टक्केवारी जी आहे ती वाढत आहे, रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आता आपल्याला 3ऱ्या टप्प्यात पोहोचतो का हा एक संशय निर्माण झालेला आहे. यामुळे आज या संदर्भात देखील विस्ताराने बोलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अगदी प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी. तर महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये 113 वाढ झालेली आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा 748 वर पोहोचलाय. मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 458 आहे. एकट्या मुंबईमध्ये कोरोनानं 30 जणांचा मृत्यू झालाय. राज्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्यानं वाढ होते आहे, त्यामुळे प्रशासनाची चिंता चांगलीच वाढली आहे. मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज फेसबुकद्वारे जनतेशी संवाद साधणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी 11 वाजता ते जनतेला संबोधित करणार आहेत. महाराष्ट्रासह देशाला कोरोनानं विळखा घातला आणि त्यामुळे देशात संचारबंदी सुरू आहे. अशामध्ये अनेकांचे काही प्रश्न, समस्या आहेत. त्या प्रश्नांचं उत्तर शरद पवार आपल्या फेसबुक लाईव्हच्या द्वारे देणार आहेत. आणि याविषयी अधिक माहिती घेऊया. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सागर, महाराष्ट्रातला आकडा ही चिंता वाढवणार आहे. दुसरीकडे मुंबईमध्ये ही चिंता अधिक वाटते. गेले काही दिवस जी आकडेवारी दररोज समोर येत आहे त्यामध्ये जर पाहिलं तर मुंबईसाठी एक थोडीशी चिंता वाढवावी अशीच परिस्थिती आहे. मुंबईमधील जी आकडेवारी वाढतीये त्या आणि तसंच मृत्यूचा देखील आकडा जो आहे तो मुंबईत वाढलेला आहे. राज्यात इतर जिल्ह्यांमध्ये त्या तुलनेने
जरा बऱ्यापैकी परिस्थिती आहे असं म्हटलं तर वावगं नाही आहे, पण मुंबईसाठी मात्र चिंतेचीच बाब आहे. याच अनुषंगाने राज्य सरकारच्या वतीने काही महत्त्वाच्या बैठका आज होत आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे हे मुख्य सचिवांबरोबर बैठक घेत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांची IAS अधिकाऱ्यांची एक राज्य सरकारच्या वतीने समिती गठीत केली आहे. हे देखील सर्व अधिकारी या बैठकीला असतील. आणि 11 वाजता शरद पवार देखील फेसबुकच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधतायत. लोकांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत, लोकांच्या मनामध्ये काही त्यांना सवाल सरकारला विचारायचा आहे, अडीअडचणी सांगायच्या आहेत. या दृष्टिकोनातून शरद पवारांचा हा संवाद आहे असं सांगितलं जात आहे. अगदी धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर पुढची एक ब्रेकिंग बातमी आपण बघणार आहोत. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्य सचिव अजॉय मेहता यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची आज बैठक होणार आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरस आणि कोरोना रुग्ण वाढत आहेत याबाबत आढावा घेतला जाणार आहे. कोरोना व्हायरस प्रतिबंध करण्यासंदर्भात राज्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याशी आता सगळे मंत्री आणि मुख्य सचिव सल्लामसलत करणार आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्य सचिव अजॉय मेहता यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आज बैठक घेत आहेत. राजेश टोपे यांनी या बैठकीचं आयोजन केलंय. महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होतीये आणि याच सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सागर, अतिशय महत्त्वाची बैठक आहे, काय सांगशील या बैठकीविषयी? मुख्य सचिव तसंच जे साधारणतः 15पेक्षा जास्त IAS अधिकाऱ्यांची समिती राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलेली आहे. एक आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून ही समिती कार्यरत आहे. प्रत्येक IAS अधिकाऱ्याकडे वेगवेगळ्या स्वरूपाची जबाबदारी आहे. काही जणांकडे धान्य पुरवठा असेल, काही जणांकडे कायदा व सुव्यवस्था असेल, तसंच काही जणांकडे राज्यातले इतर मूलभूत जे प्रश्न आहेत ते जर त्याबाबत काही अडीअडचणी आहेत त्या सोडवण्याच्या संदर्भात या अधिकाऱ्यांशी चर्चा आज केली जाईल असं सांगितलं जातं. विशेष म्हणजे आज शासकीय सुट्टी जरी असली तरी कदाचित अशीच माहिती मिळते की राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर टेलिफोनिक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देखील संवाद आणि चर्चा केली जात आहे. वेगवेगळ्या कलेक्टरांकडून वेगवेगळे इन्फॉर्मेशन्स येत आहेत, विभागीय आयुक्तांकडून इन्फॉर्मेशन्स येत आहेत. त्याच्या संदर्भात आज चर्चा करून काही महत्त्वाचे काही विषय पुढच्या काळामध्ये घ्यायचे चर्चेचा निर्णय आहे. कदाचित या आठवड्यामध्ये राज्य सरकारच्या वतीने देखील कॅबिनेट बैठक देखील चर्चा होण्याची शक्यता आहे असं म्हटलं जातं. कॅबिनेट बैठक कॉल केली जाईल कारण की गेले काही दिवस फक्त मुख्यमंत्री आणि काही विशिष्ट मंत्रीच निर्णय घेत आहेत. ज्यांना शक्य होईल मुंबईच्या आसपास येणं, मुंबईमध्ये जे आसपास आहेत त्यांना बरोबर घेऊन कॅबिनेटची बैठक सुद्धा होण्याची चर्चा आहे. आजच्या बैठकीमध्ये राज्यात काही महत्त्वाचे इतर प्रशासकीय जे फीडबॅक येत आहेत त्या अनुषंगाने चर्चा होईल आणि निर्णय होतील असं सांगितलं जातं. अगदी धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर डोंबिवलीमधली एक बातमी येते. डोंबिवली पश्चिमेमध्ये आणि पूर्वेमधील काही भागात नागरिक अजून सुद्धा गर्दी करतात. सकाळी तर नागरिक डीमार्टच्या बाहेर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. डीमार्टमधून सामान खरेदीसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. या ठिकाणी नागरिक सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत नसल्याचं दिसून आलं. एकीकडे कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतीये तर दुसरीकडे डोंबिवलीकर मात्र गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. प्रदीप भणगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रदीप, काय सांगशील या सगळ्या गर्दीबद्दल? डोंबिवलीकर सुज्ञ असं म्हटलं जातंय, मात्र गर्दी पुन्हा पुन्हा होताना दिसतेय. आपण जर बघितलं तर गेला आठवडाभर डोंबिवलीकरांनी लॉकडाऊन हा उत्तम प्रकारे पाळला. मात्र जर आज सकाळी आपण जर बघितलं तर डीमार्टच्या बाहेर प्रचंड मोठ्या रांगा लागल्या. जवळपास 1-2 किलोमीटर एवढ्या मोठ्या रांगा होत्या. त्याचमुळे डोंबिवलीतील पश्चिमेचा जो भाग आहे, उमेश नगर असेल, भाजी मार्केट असेल, या भागात सुद्धा लोक मोठ्या प्रमाणात भाजीपाला धान्य खरेदी करण्याकरता दिसले. विशेष म्हणजे सोशल डिस्टन्स हे कुठे पाळताना दिसले नाहीयेत. डोंबिवलीत पूर्वेचा भाग पकडला तर सावरकर रोड असेल, सागरलीचा काही भाग असेल, पाथर्ली रोड असेल, अशा अनेक ठिकाणी कल्याण डोंबिवलीच्या लोकांनी आज सकाळीच गर्दी केली. सोशल डिस्टन्स हा पूर्णपणे बोजवारा उडलेला बघितला. प्रशासन आणि पोलीस आता याकडे लक्ष देणार का हे पाहावं लागेल आणि सुज्ञ नागरिकांनी सुद्धा ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. डोंबिवलीचा कोरोनाचा आकडा हा वारंवार वाढत चालला. एक रुग्ण मृत्यू सुद्धा झालाय. त्यामुळे डोंबिवलीकरांना आपण आव्हान करूया की गर्दी करू नका, घरीच राहा, गर्दी करायला नको आणि सगळ्यांनी घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद प्रदीप, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल.
दिवसेंदिवस पुण्यामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून पुण्यामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या आता 104 झाली असून आतापर्यंत 2104 जणांची कोरोनाची तपासणी करण्यात आली आहे। आतापर्यंत एकूण 5 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर रविवारी 24 तासामध्ये पुण्यात 3 जणांचा मृत्यू झालाय। पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये दोघांचा तर औंध रुग्णालयामध्ये एकाचा मृत्यू झालाय। एकाच दिवसामध्ये तिघांचा मृत्यू झाल्यानं पुण्यामध्ये चिंतेचं वातावरण आहे। पुढची एक ब्रेकिंग बातमी बघूयात। मंगळवेढ्यामध्ये अंत्यविधीला एकत्र जमवून जमावबंदीचा आदेशाचं भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी 52 जणांवर गुन्हा दाखल केलाय। मंगळवेढा शहरातील बोराळे नाका परिसरातील स्मशानभूमीमध्ये ही घटना घडलेली आहे। रविवारी संध्याकाळी स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी हे लोक जमा झाले होते। ही बाब गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या लक्षात आली आणि त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। वीरेंद्र उत्पाद आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। वीरेंद्र, लोक आपण बघतोय काही जमावबंदीच्या आदेशाचा भंग करतायत आणि तसाच प्रकार कुठेतरी मंगळवेढ्यात झालाय। संदीप, सुदैव आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये अजून एकही पॉझिटिव्ह कोरोना रुग्ण सापडलेला नाहीये आणि मंगळवेढा, पंढरपूर या भागात संशयित रुग्ण हे सापडलेले नसताना लोक मात्र हा विषय गांभीर्याने घेत नाहीयेत असं निदर्शनास आलेलं आहे। काल मंगळवेढ्यामध्ये बोराळे नाका स्मशानभूमीमध्ये हे सर्व लोक एका ह्याला जमले होते अंत्यविधीसाठी आणि तेव्हा पोलिसांना निदर्शनास आले कुणीही मास्क घातलेले नव्हते, सोशल डिस्टन्सिंगचा कुठलाही नियम त्यांनी पाळला नव्हता। त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांना त्याप्रमाणे पुढची कारवाई चालू केलेली आहे। अगदी धन्यवाद वीरेंद्र, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। तर मुंबईमध्ये सुद्धा कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये झपाट्यानं वाढ होते। मुंबईच्या 16 वॉर्डमध्ये कोरोनाग्रस्त आढळून आलेत आणि याच पार्श्वभूमीवर महापालिकेकडून खबरदारीच्या उपाययोजना सुद्धा केल्या जात आहेत। मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईमधल्या प्रत्येक वॉर्ड निहाय कोरोनाग्रस्त रुग्णांची माहिती घेतली आहे। जी साऊथ या पूर्ण वरळी इथे 58 पॉझिटिव्ह पेशंट आहेत। डी वॉर्डमध्ये 31 आहेत। के पूर्व म्हणजे अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्चिम इथे 25-24 या संख्येने आहेत। ई वॉर्ड ज्याला भायखळा म्हटलं जातो तो 19 आहे। पी नॉर्थ ज्याला गोरेगाव वगैरे म्हटलं होतं तिथे 13 आहे। एच वेस्ट ज्याला बँड्रासारखं म्हटलं जातं तिथे 18 आहे। एम वेस्ट अँड एम ईस्ट इथे गोवंडी इथे 17 आहेत। नॉर्थ 14 आहेत। आर साऊथ 11, एस वॉर्ड 11, टी वॉर्ड 10 आहे। सी ए एल पी नॉर्थ हे 5, 6, 7 अशा पद्धतीने। यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर नागपूरमधली एक बातमी बघणार आहोत। शनिवारी नागपूरमध्ये आढळलेल्या एका रुग्णाची पत्नी आणि मुलाचे नमुने निगेटिव्ह आलेले आहेत। नागपूरकरांसाठी दिलासादायक बातमी आहे। त्या दिल्लीवरून आलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 7 कुटुंबियांसह 29 जणांचे नमुने सुद्धा निगेटिव्ह आलेले आहेत। संपर्कात आलेल्यांचे नमुने निगेटिव्ह आल्यानं त्या रुग्णाची कोरोना साखळी खंडित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। नागपूरमधली बातमी बघतोय। शनिवारी नागपूरमध्ये एक रुग्ण आढळला होता, मात्र त्याची पत्नी आणि मुलांचे नमुने मात्र निगेटिव्ह आलेले आहेत। दिल्लीवरून आलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या जवळपास 7 कुटुंबांसह 29 जणांचे नमुने निगेटिव्ह आलेले आहेत आणि त्यामुळे संपर्कात आलेल्यांचे नमुने निगेटिव्ह आल्यानं त्या रुग्णाची कोरोना साखळी खंडित होण्याची आशा आता व्यक्त केली जाते। आता ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय। नागपूरमधली बातमी आहे। खरं तर नागपूरकरांसाठी दिलासादायक बातमी आहे। प्रशांत मोहिते आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय सांगशील याच्याबद्दल? शनिवारपासून नागपुरात आढळलेला रुग्णाची पत्नी आणि मुलांचे नमुने आता निगेटिव्ह आलेले आहेत। हा व्यक्ती जो आहे हा दिल्लीवरून आलेला होता। तो ज्या 22 लोकांच्या संपर्कात आला होता कुटुंबियांसोबत
सध्या निगेटिव्ह आलेले आहे. आणि आता नागपुरात काल दिवसभरात 57 जणांचे नमुने एम्स आणि मेयो मध्ये दिवसभरात तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये 10 आणि दुपारच्या टप्प्यामध्ये 26 नमुने तपासले गेले होते. या सर्वांचे अहवाल आता निगेटिव्ह आलेले. कुठेतरी आता नागपूरची साखळी खंडी होण्याची आशा वर्तविण्यात येत आहे. धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर बातमी अमरावतीतली आहे. अमरावतीच्या बडनेरा जुनी वस्ती परिसरामध्ये पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे. 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. काही आरोग्य कर्मचारी हे वाशिम इथल्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या काही लोकांची तपासणी करायला गेले असता त्यांना त्या ठिकाणावरून हाकलून देण्यात आलं. तर त्याच दरम्यान गस्तीवर असलेल्या पोलिसांवर सुद्धा दगडफेक करण्यात आली. मात्र यात कुणीही जखमी झालेलं नाहीये. बातमी भिवंडीतली आहे. भिवंडीमध्ये भाजीपाला मार्केटमध्ये प्रचंड हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्याच सोबत सोशल डिस्टन्सचे सुद्धा 3:13 वाजल्याचं पाहायला मिळालं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असताना भिवंडी शहरामध्ये 3बत्ती भाजी मार्केटमध्ये रोजच गर्दी होतीये. इतकंच नाही तर इथं हाणामारी सुद्धा होतीये. सोशल डिस्टन्सिंगचे कोणतेही नियम पाळले जात नाही आहेत. प्रशासन, पोलीस हे गांभीर्यानं घेत नाहीयेत का, असाही प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनीच भिवंडीचं भाजी मार्केट बंद करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. उस्मानाबादमध्ये ऊसतोड मजूर कामगार घेऊन जाणारे ट्रॅक्टर पोलिसांनी पकडलेला आहे. 47 मजूर घेऊन परळीकडे हा ट्रॅक्टर जात होता. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरूरमधील कारखान्यावरील हे मजूर आहेत. कळंब पोलिसांनी काल रात्री हा ट्रॅक्टर पकडलेला आहे. जिल्हाबंदी असताना मजूर कोल्हापूरपासून उस्मानाबादपर्यंत आले कसे, हा प्रश्न आता पुन्हा एकदा चर्चेला आलेला आहे. यानंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोट्यवधी देशवासियांनी दिवा लावून एकजुटीचं दर्शन घडवलं. मात्र बलरामपूरमधील भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष मंजू तिवारी यांनी कोरोना पळवण्यासाठी चक्क हवेत गोळीबार केलाय. विशेष म्हणजे हवेत गोळीबार करण्याचा व्हिडिओ त्यांनी फेसबुकवर अपलोड केलाय. बघूया पुढची बातमी. गुजरातमध्ये पोलिसांनी कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी आपण बघितलं तर एक विशेष. त्यानंतर अमेरिकेतली बातमी बघूया. अमेरिकेमध्ये कोरोनाची स्थिती नियंत्रणात नाहीये अशी कबुली इथल्या आरोग्य विभागानं दिलेली आहे. संसर्गजन्य रोग संस्थेनं प्रमुख जे आहे अँथनी फॉन्टी यांनी ही माहिती दिलेली आहे. पुढचे 2 आठवडे अतिशय कठीण आणि आव्हानात्मक असणार आहेत. 3 आठवड्यांपासून आवश्यक ती खबरदारी न घेतल्याचे परिणाम आता अमेरिका भोगते असं ठाम विधान डॉक्टर फॉची यांनी केलेलं आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स कोरोनावरील लस लवकरात लवकर उपलब्ध व्हावी यासाठी काही अब्ज डॉलर खर्च करणार आहेत. सध्या 7 लसींवर समांतर संशोधन सुरू असून या 7 लसी बनवण्यासाठी 7 कारखाने उभारले जाणार आहेत. त्या 7ही कारखान्यांसाठी संपूर्ण निधी बिल गेट्स देणार आहेत. शेवटी 1 किंवा 2 लसच बनवल्या जातील, पण यावर निर्णय होईपर्यंत थांबण्यासाठी सुद्धा आता वेळ नाहीये. म्हणून मी 7ही कारखान्यांसाठी निधी देणार असल्याचं गेट्स यांनी म्हटलेलं आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना पुन्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे. 27 मार्च रोजी जॉन्सन कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. ते आता बरे होत आले असताना त्यांच्यात पुन्हा कोरोनाची लक्षणं दिसू लागली आहेत. त्यामुळे त्यांना तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ दुसऱ्या यांनी रविवारी रात्री ब्रिटिश नागरिकांना संबोधित केले. ब्रिटनचा भूतकाळ उजागर करून त्यांनी नागरिकांना धीर देण्याचा प्रयत्न केलाय. आपल्या कमालीचं धैर्य दाखवावं लागेल, आणखी सहन करावं लागलं तरी चालेल. दिवस लवकरच जातील आणि चांगले दिवस येतील, आपण लक्षात ठेवलं पाहिजे असं सुद्धा राणी एलिझाबेथ म्हणाल्या. न्यूयॉर्क शहरातील एका प्राणी संग्रहालयामधल्या वाघाला कोरोनाची लागण झाली आहे. माणसापासून प्राण्याला कोरोनाची लागण होण्याची जगातली ही पहिली केस आहे. नादिया असं या वाघाचं नाव आहे. तो 4 वर्षांचा आहे. 3 दिवसांपासून त्याला कोरडा खोकला येत असल्याचं आढळून आलंय. त्याची चाचणी केल्यावर तो कोरोना पॉझिटिव्ह आढळलाय. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याच्या जीवाला कोणताही धोका नसल्याचं प्राणी संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः दिवा पेटून कोरोनाचा अंधकार दूर करण्याचा संदेश दिलेला आहे. दिल्लीतील घरी त्यांनी दिवा पेटवून एकतेचा संदेश दिलाय. आपण बघितलं संपूर्ण देशवासियांना काल रात्री 9 वाजता 9 मिनिटं दिवा लावण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं आणि स्वतः सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवा पेटवून कोरोनाचा अंधार दूर करण्याचा संदेश दिलाय. दिल्लीतील घरी त्यांनी हा दिवा पेटवून एकतेचा संदेश दिलाय. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला त्यांच्या आईंनी सुद्धा प्रतिसाद दिलाय. गुजरातमध्ये मोदींच्या आईंनी दारासमोर दिवा लावून कोरोनाचा अंधकार दूर करण्याचा संदेश दिलाय. मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुद्धा दीप प्रज्वलन केलं. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी हे अँटिलिया इमारतीचे संपूर्ण दिवे बंद केले होते. टेरेसवर मेणबत्ती पेटवून कोरोना विरोधी लढाईमध्ये त्यांनीही सहभाग नोंदवला. त्यानंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.